त्यामध्ये दया नावाचा एक कसा बसा पाय शिल्लक आहे. जगात अजून दया आहे आणि दया माणसानं स्वीकारली पाहिजे, दया केली पाहिजे. तो दया नावाचा पाय धर्म टिकवतो. किती दया करायची? इतकी ती दया माणुसकीचं दर्शन घडवते. कर्ज कुणाचे बुडवू नको रे, गहाण कुणाचे डुलवू नको, कुणाचे डुलवू नको, गहाण कुणाचे डुलवू नको. कर्ज कुणाचे बुडवू नको रे, गहाण कुणाचे डुलवू नको, गहाण कुणाचे डुलवू नको, गहाण कुणाचे डुलवू नको. आंधळ्या पांगळ्यावर संकट येता लांबून मजा पाहू नको, लांबून मजा पाहू नको, लांबून मजा पाहू नको. आंधळ्या पांगळ्यावर संकट येता लांबून मजा पाहू नको, लांबून मजा पाहू नको, लांबून मजा पाहू नको. होत नसेल तर दान तुझ्याने भुकेला की तू भूक जाणून घे. माणसा आता तरी माणसा माणसा आता तरी माणसा. भगवान परमात्मा द्वारकेला निघून गेले. कौरव पांडवांचं युद्ध संपल्यानंतर भगवंत द्वारकेला आपलं काम उरकल्यावर जात आहेत. पण द्वारकेमध्ये भगवंताचं स्वागत झालं. त्या स्वागताने सगळ्या देवाच्या पट्टराण्या 16,108 नाऱ्या भाविओर झाल्या. अनेक दिवस भगवंताचा या युद्धाच्या निमित्ताने त्या स्त्रियांना विरह सहन करावा लागला. देवाचं यथोचित स्वागत झालं. इकडे मात्र अपशकून दिसायला लागले. भर दिवसा काळा पाऊस पडतो, रक्ताचे पाट वाहत आहे, भूकंप काय होतोय, झाडं काय कोलमडताय, महापूर काय येत आहे. झोपेमध्ये हे सगळं घडताना युधिष्ठिरांना मात्र चिंता वाटायला लागली. ते म्हटले, अर्जुना, देवाला काही बरं तर नाही? जरा जाऊ नये, भगवंताची तब्येत विचारपूस तरी कर, त्यांना काय वाटतंय. बरं बरं, मी जातो. अर्जुन महाराज स्वतः द्वारकेला गेले. माहिती पडलं भगवंत स्वधामाला निघून गेले. भगवान नाही, कृष्ण अवतार संपला अशी बातमी कानावर येता बरोबर अर्जुन खाली पडले. उपकाराचं स्मरण व्हायला लागलं. आपल्या जवळची व्यक्ती गेली का आपल्याला आपल्यावरती केलेल्या त्या व्यक्तीचे उपकार आठवतात. किती मदतीला धावून आले. अर्जुनाला सगळे सावरतात, महाराज सावध व्हा, सावध व्हा. कसा सावध होऊ? ज्याच्या असण्याने जीवनातली सगळी दुःख सुख मानून घेतली तोच आज नाहीये. आम्ही कसं जीवन जगायचं? कौरवी पांचाळी सभे माझी आणली,
वस्त्रहरणे वस्त्रे कैशी झाली माऊली दुर्वास पातला धर्माचळावयावनी पावसी लवलाई शाखा देठ होनी पांडुरंगे येई ओ पांडुरंगे जीवाचे जीवन घेई ओ येई ओ येई ओ पांडुरंगे प्रभू या ना उपकाराचं स्मरण होतंय देवाच्या अरे 5 मालक जिच्या जवळ होते ज्या सभेमध्ये ज्या लोकांतामध्ये स्वतःच्या हक्काच्या बायकोला सुद्धा माणूस हात लावू शकत नाही विवाहाची पत्नी आहे लग्न लावलंय समाजात गाठ पाडून घेतली 7 जन्माची पण धर्मशास्त्राचं सांगतं नीतिमत्ता असं सांगते आचारसंहिता अशी सांगते लोकांतामध्ये स्त्रीच्या शरीराला स्पर्श करता येत नाही भली तीही तुमची बायको असली तरी पण आपल्या बायकोला ज्यानं भर सभेत फरफटत आणलं तो दुःशासन साडी ओढायला लागला द्रौपदीची कोणाच्या हातात होतं 5 मालक ताकदीचे बसलेले ताकद झाली नाही कोणाची मध्ये वाजायची द्रोणाचार्य भीष्माचार्य कृपाचार्य मदतीला आलं नाही कोणी ना मालक ना श्री गुरु पण आमच्या बायकोची इज्जत सांभाळायला वस्त्रहरणे वस्त्रे कैची झाली माऊली आशीर्वाद होता त्या द्रौपदीला एका आंधळ्या साधूचं स्नान चालू होतं गंगामाईमध्ये कमरेचं लंगोट गळालं साधूचं द्रौपदी चाललेली कमरेला लंगोट नाही अंगावर कपडा नाही बिना कपड्याचं बाहेर निघता कसं लोक म्हणतील साधू आहे नावाला शेवटी साधू महात्म्याने सूर्यनारायणाला नमस्कार केला पाणी तर्पण केलं ठरवलं देवा जगत नाही मी आता मी मरणार आहे प्रभू देवाला नमस्कार करून देवाला आरोळी देणारा तो साधू महात्मा पाहला देवा जगायची खूप इच्छा आहे पण मला आता ही परिस्थिती ही वेळ जीवन जगू देत नाही मी संपतोय देवा मी थांबतो मी संपतो हे शब्द द्रौपदीने ऐकले ते म्हणते बाबा सत्पुरुष आहात देवाने संपवल्या विना संपायचा विचार करणं चूक आहे पाप आहे अविश्वास आहे हा देवावरती तुम्ही का असा विचार मनात आणता ते साधू महात्मे म्हटले बाई जिवंतपणात उघडं नागडं जगाला दिसल्यापेक्षा तर उघडा मी दिसणारच असेल नागडा मी दिसणारच असेल देवानं माझं लंगोट सोडलं असेल तर मी माझा प्राणत्याग करतोय बाबा असं करू नका निघून जा पोरी माझ्या अंगावर कपडे राहिलेले नाही मी आंधळा माणूस आहे कुठं शोधू माझं लंगोट द्रौपदी म्हणते बाबा बाबा काळजी करू नका मी तुमच्या मुलीसारखी आहे वाहत 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 चाललेलं लंगोट द्रौपदीने पकडलं पाण्यात उतरली साधूच्या कमरेला लंगोट लावून दिलं मी तुमची मुलगी आहे बाबा साधूच्या डोळ्याला धारा लागल्या द्रौपदी कोण्या सदाचारी महात्म्याच्या पोटी जन्म घेतला आरुडी देऊन पाहिली अगोदर कोणी धावून आलं नाही तू माझ्या कमरेला लंगोट लावते द्रौपदी
हा साधू तर तुझ्या मदतीला धावून येणार नाही, पण जेव्हा तुझ्या मदतीला कोणी धावून येणार नाही बेटा, मी तुला आशीर्वाद देतो, जगाचा मालक तुला वस्त्र लावेल, वस्त्र पुरवेल. जगात ज्याचं कोणी नाही त्याचा परमात्मा आहे. आठवत होते उपकार. अर्जुन महाराजांना रथात टाकलं, तसेच शुद्ध हरवलेले अर्जुन महाराज माघारी आले. धर्मराजाने पाहिलं अर्जुन महाराजांची अवस्था, उठवलं, अर्जुना काय झालं रे? भगवान स्वधामाला निघून गेले. ऐकल्याबरोबर युधिष्ठिरांना खूप यातना झाल्या. धर्मराजाचं अतोनात प्रेम होतं. देवावर किती प्रेम करावं हे पांडवांकडून शिकायला मिळतं. भक्तावर किती प्रेम करावं हे सुद्धा पांडवांकडूनच शिकायला मिळतं. अर्जुना तुला आठवतं रे? काय दादा? अरे तुझ्या वेळेला युद्धाला जायचा त्यावेळेला हा बाबा तुझ्या अगोदर सगळे घोडे स्वच्छ करायचा, आपल्या अगोदर उठून घोडे धुवायचे, तर रथाला लावायची. तू आला, खाली उतरावं, भगवंताने तुला मांडी द्यावी, त्या मांडीवर अर्जुनाने पाय ठेवावा, एक पाय मांडीवर दुसरा पाय रथात चढावं. युद्धाच्या स्थळी पोहोचल्यानंतर आधी भगवंताने खाली उतरावं, उतरताना एक पाय देवाच्या मांडीवर ठेवावा, हाताला धरून भगवंताला खाली यावं. काय प्रेम असेल हो, अलौकिक आहे. देवाचं ध्यान तुम्ही ध्यान लावून करा, तुमचं ध्यान देवाला लागल्याशिवाय राहत नाही. प्रेमच करायचं असेल तर देवावरती करून बघा. हम संसार के लिए बहुत रोते हैं, सुबह शाम रोते हैं, पर ना कोई प्रेम करता है ना किसी से दया आती है. डोंगरे महाराज म्हणायचे, प्रेम करना है तो प्रभु से करो, संसार में कभी रोना नहीं पडेगा. ज्याला आयुष्यभर हसावं वाटतं त्यानं भक्ती करावी. भक्ती माणसाला हसवते, ती आपली आई आहे, आपली माऊली आहे. आपला देवावर सोडून अख्ख्या जगावर विश्वास आहे. भक्तावर भगवंताचं आणि भगवंतावर भक्ताचं किती प्रेम आहे याचं अलौकिक उदाहरण आहे. आता भगवान गेले, आपण सुद्धा राहायचं नाही. क्षणात पांडवांनी स्वर्गारोहणाला प्रारंभ केला. कुंती मातेला माहिती पडता बरोबर देहाचा त्याग केला. काय प्रेम असेल. भगवान परमात्म्याचं स्वधामगमन पांडवांना त्रासदायक ठरलं, यातना देणारं ठरलं. पुढे राजा परीक्षितीचा जन्म झाला. परीक्षितीला दोन नावं, एक विष्णुरात आणि दुसरं परीक्षिती. परिताह, इक्षिताह. इक्षित म्हणजे पाहणे. राजा परीक्षितीला उत्तरेच्या गर्भात देवानं वाचवलेलं होतं, काल आपण ऐकलं. तो जन्माला आल्या आल्या मला ज्यानं वाचवलं तो दाखवा असं म्हणत होता, म्हणून त्याचं नाव परीक्षिती ठेवलं. राजा परीक्षितींचं सदाचारी जगणं प्रजेला भावणार होतं. राज्य करते वेळी प्रजेकडून कामना असून चालत नाही, प्रजेच्या संबंधानं दंभ असून चालत नाही, प्रजेच्या संदर्भानं विभिचार असून चालत नाही, आणि प्रजेच्या संदर्भानं अज्ञान असून चालत नाही. जसं भक्ती करते वेळी दंभ चालत नाही, अज्ञान चालत नाही, विभिचारी आंधळी भक्ती चालत नाही, कामनेची भक्ती चालत नाही. राजा परीक्षितीने सुद्धा सदाचारी राज्य निर्माण करायचं ठरवलं. अवघं भूमंडळ हे राजा परीक्षितीचं राज्य आहे. राजे परीक्षिती एकदा दिग्विजया करता निघाले. काय चाललंय
आपल्या राज्यामध्ये एकदा बघू तरी. राजे परीक्षिती आपल्या राज्याचं अवलोकन करायला निघाले, पण त्यांना एक विच्छिन्न घटना, त्रास देणारी घटना नजरेला आली. बैलाचा आणि गायीचा संवाद प्रथम स्कंदामध्ये सांगितलेला आहे. म्हणजे धर्म आणि पृथ्वीचा संवाद आहे. बैल हा धर्माचं प्रतीक आहे आणि गाय ही पृथ्वीचं प्रतीक आहे. इथं धर्म अपंग आहे, टिकून नाही धर्म. गाय दुःखी आहे. धर्मातला एक कसा बसा दया नावाचा पाय शिल्लक आहे. नाही तर सत्य, तप, शौच हे पाय आंधळे आता अपंग झाले. शौच राहिला नाही. लोक लघु शंकेला जातात, तसेच कथेला येऊन बसतात, पायावर पाणी सुद्धा घेत नाही. शौचाचार कोण पाळतंय? आता सगळ्या गोष्टी बोलायच्या सुद्धा कथाकाराच्या, कीर्तनकाराच्या आवाक्यात राहिले नाही अशी परिस्थिती आहे. खरं बोललं तर सख्या आईला राग येतो अशी परिस्थिती आहे. शौच कोणी पाळलं